एक मोठा जनसमुदाय लुटलेला आहे। आज आपण बघताय हजारो लाखोच्या संख्येने आज भवानी चौकामध्ये आज हा परिसर शिवसेनेचा गड आहे आणि 2 दिवसापूर्वी इथं बीजेपीची मीटिंग झाली। असे जे 100-200 रुपये देऊन आणलेले लोक त्यांनी इथं उभे केले होते। आज मी त्यांना सांगेल का हा जल्लोष शिवसेनेचा आहे, शिंदे साहेबांचा आहे। आमचे श्रीकांत शिंदे साहेबांचा जल्लोष येऊन बघावा आणि जे इथली उभी राहिलेली जी माणसं आहेत, लेडीज आहेत, महिला ज्या लाडक्या बहिणी आहेत हिंदुस्थानच्या आपल्या महाराष्ट्राच्या, ज्या शिंदे साहेबांमुळे सगळ्या लाडक्या बहिणी ज्या इथं जमलेल्या आहेत त्यांच्या आशीर्वादामुळं ही निवडणूक शिवसेनेचीच असणार आणि ती जिंकणार शिवसेनाच। ज्या मनीषा अरविंद वाळेकर ज्या उभ्या आहेत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर, त्यांची जीत ही पक्की आहे। ह्या जनसमूहाच्या दिशेने तुम्ही बघता कसे लाखोच्या संख्येने आता थोड्याच वेळात इथून आम्ही प्रस्थान करणार नगरपालिकेकडे। काय वेगळं तसं चॅलेंज वाटतंय का ज्या पद्धतीने बीजेपी प्रचार करते किंवा त्या पद्धतीने संभ्रम निर्माण केला, काय सांगा? बीजेपीचा तुम्ही बघितला गेल्या वेळेसही 15 लाख रुपये अकाउंटला टाकला होता, संभ्रम निर्माण केला। आज आमच्या श्रीकांत शिंदे आणि शिंदे साहेबांनी ज्या 1500 रुपये फक्त लाडक्या बहिणींच्या अकाउंटला, सगळ्या अकाउंटला येतात। तुम्ही प्रत्येक महिलाला हात वर करून विचारा का तुमच्या अकाउंटला 1500 रुपये आले किंवा नाही। ज्या त्यांनी 15 लाखाची ऑफर दिली, आम्ही फक्त 1500 रुपये खरोखर गोरगरिबांच्या याच्यामध्ये टाकले त्यांच्या अकाउंटला। महाराष्ट्र शासनाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली आणि ह्या सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्या त्या आशीर्वादामुळे आज इथं उभ्या आहेत।